नमस्कार, सुजाताज हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ब्लिचिंग हे कशासाठी केलं जातं तर मेलॅनिन एकत्र येऊन तिथं ब्लॅक पॅचेस तयार होतात किंवा उन्हामध्ये फिरून आल्यामुळे स्किन टॅन होते, काळपटपणा दिसून येतो किंवा स्किन आपली एकदम डल होते, ड्राय पडते. आपल्याला एखाद्या फंक्शनसाठी जायचं आहे आणि चेहरा आपल्याला एकदम छान गोरा फ्रेश दिसायला हवा आहे, तर त्याच्यासाठी आपण ब्लिचिंग करतो. त्याच्यामध्ये केमिकल्स घातले जातात आणि तात्पुरतं ते ब्लिचिंग होतं, चेहरा छान दिसतो, ते ठीक आहे. पण बऱ्याच बायकांना दर महिन्याला ब्लिचिंग करायची सवय असते. ब्लिचिंगमुळं आपल्या चेहऱ्यावरती जे बारीक केस असतात, जी लव असते, तर त्याचा रंग आपल्या स्किनच्या टोनप्रमाणे होतो आणि त्याच्यामुळं आपला चेहरा जास्त गोरा आणि छान दिसतो. तर वारंवार ब्लीच केल्यामुळे चेहरा पुढं जास्त काळा पडू शकतो किंवा स्किन आपली जास्त खराब होऊ शकते, कारण की त्याच्यामध्ये खूप केमिकल्स असतात. ज्यावेळी तुम्ही पावडर ब्लीच करता त्याच्यामुळे पूर्ण डिहायड्रेशन होतं आणि खूप ड्राय होते स्किन. ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे त्यांनी ब्लिचिंग करताना प्रथम थोडी पॅच टेस्ट करावं, त्याच्यामुळे त्यांना रॅशिस वगैरे येतात काय बघावं आणि नंतरच ब्लिचिंग करावं. ब्लिचिंग करू शकत नाहीत किंवा त्यांना रॅशिस येतात, पुरळ येतात किंवा ह्या एरियामध्ये खूप स्किन काळी पडते, तर त्यांच्यासाठी म्हणा किंवा दर आठवड्याला तुम्ही घरी ब्लीच करू शकता. घरगुती ब्लिचिंग कसं करायचं हे मी आज दाखवणार आहे आणि एकदम सॉफ्ट व्हायला मदत होते आणि तुम्हाला घरच्या घरी तुम्ही दर आठवड्याला हे घरगुती ब्लिचिंग करू शकता. पांढरा मुळा घ्यायचा आहे आपल्याला, शक्यतो फ्रेश असावा, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर रस असतं. तर मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे. किसलेला मुळा पिळून त्याच्यातून आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. जेवढं लागेल तेवढाच मुळा घेऊन किसून त्याचा रस काढून घ्यावा. एका वेळी 1-2 चमचे रस आपल्याला बास होतो. तर त्याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बॉन्डिंगसाठी याच्यामध्ये आपल्याला कोणतंही पीठ वापरायचं आहे, तांदळाचं, मसुराचं, हरभरा डाळीचं किंवा मुलतानी माती घालू शकता तुम्ही. मी इकडे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून याचा पॅक तयार करायचा आहे आणि हे नॅचरल ब्लीच आपल्याला फेसवरती अप्लाय करायचं आहे. मुळ्याच्या रसामध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. त्याच्यामुळं या पॅकमुळं पिंपल्स तर पूर्णपणे कमी होतात. परत मेलॅनिनचं जास्त प्रोडक्शन झाल्यामुळे ब्लॅक पॅचेस जे आलेले असतात ते कमी होतात. याच्यामुळे खूप छान ग्लो येतो आणि उजळ होतो चेहरा. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन्स असतात. व्हिटॅमिन सीमुळं तुमचे डेड सेल्स निघून जाण्यास मदत होते. परत नॅचरल ब्लिचिंग होतं, क्लिन्झिंग होतं, भरपूर फायदे होतात मुळ्यामुळं. हा पॅक लावल्यानंतर ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे, थोडं ब्लीच केल्यावर आपल्याला जसं थोडं चुरचुरतं तसं थोडं फिलिंग येतं. तर ज्यांची स्किन अतिशय सेन्सिटिव्ह आहे त्यांनी थोडी पॅच टेस्ट करावी. थोडं इथं ते पॅक लावावं आणि 10 मिनिटांनी धुवून टाकावं. जर तुम्हाला काही रॅशेस आले नाहीत किंवा जळजळ झाली नाही तर तुम्ही पूर्ण फेसला लावू शकता. तर हा मुळ्याचा रस आणि याच्यामध्ये दही घातल्यामुळे अजून डबल फायदा होतो. पिगमेंटेशन कमी होण्यासाठी याची मदत होते. तर तुमच्या जर पिगमेंटेशनचे पॅचेस असतील किंवा तुमची जर स्किन खूप ड्राय असेल, साय टाकू शकता किंवा साईचं दही घालू शकता. तुम्हाला जे सूट करेल ते ऑइलही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. याच्यामुळे स्किन तुमची ड्राय होणार नाही किंवा खूप सॉफ्ट होईल स्किन तुमची आणि नॅचरल ब्लीच होईल तुमच्या स्किनचं. तर हा पॅक तुम्हाला ओव्हरऑल स्किनला लावायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटांनी हा पॅक तुम्हाला धुवून टाकायचा आहे. हे बॉन्डिंगसाठी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, पण तुम्ही तसंच फक्त मुळ्याचा रस आणि दहीसुद्धा लावू शकता.
आपल्या चेहऱ्याचं नॅचरल ब्लिचिंग होतं आणि स्किन खूप उजळ आणि एकदम स्मूथ व्हायला मदत होते. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी मुळ्याचा रस आणि बिन साईचं दही घेऊ शकता. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी थोडं साय घातलं तर चालू शकतं. तर पॅक असा लावायचा आहे आणि एक 15-20 मिनिटांनी तुम्हाला क्लीन करायचं आहे. हाताने पॅक लावल्यामुळं थोडा मसाज होतो, त्याच्यामुळं आपण जे स्किनवरती लावतो त्याचं पेनिट्रेशन खूप छान पद्धतीनं होतं. हे तुम्ही गळ्याला लावू शकता, मानेला लावू शकता किंवा हे तुम्ही हातासाठीही वापरू शकता. 15-20 मिनटं झालेली आहेत. आता हे पॅक पुसून काढायचं आहे. थोडं चुरचुरतं, त्याच्यामुळं थोडं सॉफ्ट स्पंज वापरा याच्यासाठी. तर हे नॅचरल ब्लिचिंग तुम्ही घरी करून बघा, खरोखर अप्रतिम रिझल्ट्स येतात याचे. चेहऱ्यावरती ग्लोही खूप छान येतो आणि आपले जे इथले पॅचेस असतात ते खूप कमी होतात. एक 2-3 वेळा तुम्ही जरी पॅक लावलं ना तरीसुद्धा इथले ब्लॅक पॅचेस तुमचे कमी होतात. इथला काळपटपणा असतो तो कमी होतो आणि सनबर्न किंवा सन टॅन वगैरे झाला असेल तर तोही कमी होतो. मेलॅझ्मा, हायपर पिगमेंटेशन ह्या सगळ्यासाठी तुम्ही हा पॅक वापरू शकता. तर हे नॅचरल ब्लिचिंग तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हा पॅक कसा वाटला किंवा तुम्हाला सूट झालं की नाही झालं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. नमस्ते.